मी ना डिजिटल स्किल जॉब साठी शिकलो होतं, पण जेव्हा एक्झाम दिलं आणि रिझल्ट नाही आला तेव्हा समजलं पैसे फक्त स्किल मधूनच येत नाहीये, सिस्टम मधून येतात. डिजिटल स्किल शिकल्यानंतर तुमच्याकडे फक्त जॉबचाच ऑप्शन राहत नाहीये. तुम्ही क्लायंट साठी काम करू शकता किंवा स्वतःचा एक सिस्टम तयार करून पैसे पण कमवू शकता. तर आपल्याकडे दोनच ऑप्शन असतात. फर्स्ट म्हणजे जॉब आणि फ्रीलान्सिंग. फिक्स्ड काम, फिक्स्ड पैसे. क्लायंट साठी काम, काम मिळालं तरच पैसे. स्किलचा यूज होतो पण ग्रोथ हळूहळू होते. सेकंड डिजिटल बिझनेस. स्वतःचं काम, स्वतःचे पैसे. सिस्टम तयार करा, एकदा कंटेंट बनवा, पुन्हा पुन्हा पैसे कमवा. सुरुवातीला कठीण पण नंतर स्किल करता येतं. मी पण आधी खूप कन्फ्युज होतो, पण जेव्हा ॲफिलिएट बिझनेस सुरू केला, सुरुवातीला 1K, नंतर 10,000 आणि आज लाखोंमध्ये कमवत आहे. आणि आता इतरांना पण शिकवत आहे की बिझनेस माइंडसेट कसा काम करतो. कमेंट करा जॉब किंवा बिझनेस, पण तुम्ही काय चूज कराल? ही रील शेअर करा त्या मित्रासोबत जो स्किल तर शिकत आहे पण अजूनही कन्फ्युजन मध्ये आहे. आणि फॉलो करा जर तुम्हाला अशीच डिजिटल क्लॅरिटी रोजच्या कंटेंट मधून हवी असेल तर.